नमस्कार. राज्यातील सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचा 8वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आता हा हप्ता नेमका तुमच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होईल, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेसह PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील वितरित केला जाणार आहे. म्हणजेच काय तर नमोचे 2000 आणि PM किसानचे 2000 अशा पद्धतीने फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये 4000 रुपये रक्कम जमा करण्यात येणार आहे. शासनाच्या स्तरावरून ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर केली जाणार आहे DBT मार्फत. प्रत्यक्ष पैसे कधीपर्यंत मिळतील ही माहिती जाणून घेण्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती आपल्या पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहील. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे लाभार्थी शेतकरी प्रत्येक हप्त्याच्या वेळेस वाढत आहेत आणि या योजनेमध्ये असेही बरेच लाभार्थी आहेत ज्यांना अगोदर पैसे मिळत होते, परंतु त्यांना अचानकपणे योजनेतून काढून टाकण्यात येत आहे. त्याचीही वेगवेगळी कारणं आहेत. तुमची KYC पूर्ण नसेल, त्याचबरोबर केंद्र शासनाच्या माध्यमातून ही योजना नमो शेतकरी योजना PM किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली आहे. PM किसान योजनेचे लाभार्थी तुम्ही असाल तर नमोचा हप्ता तुम्हाला मिळणार म्हणजेच मिळणार. परंतु जर PM किसान योजनेतून तुम्हाला वगळलं तर थेट इथं नमोच्या हप्त्यासाठी सुद्धा तुम्हाला अपात्र ठरवण्यात येत आहे. त्यामुळे काही ऑफिशियल जी प्रोसेस असती डॉक्युमेंट संदर्भातली ती व्यवस्थित पूर्ण करून घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ KYC करणं, त्याचबरोबर फार्मर ID जनरेट करणं, फार्मर ID काढून घेणं हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. फार्मर ID शिवायसुद्धा लाभार्थ्यांना अपात्र करण्यात येत आहे. जर फार्मर ID नसेल तर तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे. अद्यापही असे बरेच शेतकरी आहेत ज्यांनी फार्मर ID आणखीनही काढलेला नाही. तर कृपया सूचना आहे, फार्मर ID काढून घ्या. फार्मर ID तुम्हाला गरजेचाच आहे योजनेचा लाभ मिळवण्यासाठी. मग कोणतीही योजना असो, नमो असो किंवा नाही तर PM किसान योजना असो, फार्मर ID असणं गरजेचं आहे. आता पहा, सगळ्यात अगोदर नमोचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे. तुम्हाला माहीत आहे, आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या अगोदर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत. याचाच अर्थ आता अधिवेशन पूर्ण झाल्याच्या नंतर, अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे नमो शेतकरी योजनेसह PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील अगोदर सांगण्यात येत होतं की 24 तारखेपर्यंत हे पैसे मिळतील किंवा 24 तारखेला हे ट्रान्स्फर केले जातील. PM किसान दिन असल्याकारणाने 24 फेब्रुवारीला, परंतु आता 3 मार्च ही तारीख सांगण्यात आलेली आहे. होळीच्या सणानिमित्त शेतकऱ्यांची होळी गोड करण्याच्या उद्देशाने PM किसान योजनेचे पैसे येऊ शकतात आणि म्हणूनच नमोचा देखील हप्ता त्याच कालावधीमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दोन्ही योजनांच्या ऑफिशियल तारखा आल्या हप्ता वितरणाच्या की त्या तुम्हाला मी कळवणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. त्याचबरोबर आपला व्हिडिओ लाईक करायचा आहे,